मग मला असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार आपण या गोष्टीतूनच अडॉप्ट केलेला आहे. बरोबर, अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे सनीने. आणि समोर बघा अजय आणि स्वातीचं घर आहे. एक 5 ते 10 मिनिटं चालून वर डोंगरावर जायचं. चालायची सवय नाहीये त्यामुळे थोडं दम लागतोय. ओमकार चालवतोय रिक्षा. आम्हाला ओमकार पोहोचवशील? नाही पोहोचवणार. तर आता आम्ही लेणी बघायला जात आहोत. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा. चला लेट्स गो. टाइमपास नाही करत आहे, चला. चालवतोय ओमकार. हे इथे चष्मा दे. 1200 टॉप मॉडेल. ओमकार चालवतोय रिक्षा. आम्हाला ओमकार पोहोचवशील? नाही पोहोचवणार. ते वाला नाही ना. बंद नको ना करू मग. हा अर्जंट ब्रेक. आता हे तर गांधारपाली लेणीच्या इथे आपण पोहोचलेलो आहोत. आणि समोर तुम्ही बघू शकता, इकडे समोर आहेत लेणी आणि आपल्याला इथे जायचं आहे. तर तुम्ही समोरच मित्रांनो बघू शकता, इथे समोर लिहिलेलं आहे पाले बौद्ध लेणी. आणि पाले येथील प्राचीन शैल्यकृत बौद्ध लेणी गांधारपाले लेणी म्हणूनही ओळखली जातात. सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमाजवळ ही लेणी आहेत, म्हणून याला गांधारपाली लेणी बोलतात. ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समोर जो फलक आहे बघा, त्याच्यावर संपूर्ण माहिती मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मित्रांनो पूर्णपणे वाचून घ्या. तुम्हाला पूर्ण इतिहास या लेण्यांबद्दल समजेल. स्टार्टिंगलाच आहे हे, आणि पुढे इकडे लेणी आहेत वर. आपण आता इकडे वर जाणार आहोत. बघ ना, हे जे दगडा आलेच ना ते तेव्हाच आले. हे ऍक्च्युली वरती होतं ते आलेलं आहे. इथून कुठे वर चढवणार इथंच करू. संपूर्ण बौद्ध लेणीची माहिती, इतिहास इथे समोर दिलेला आहे मित्रांनो, लिहिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढा. एक 5 ते 10 मिनिटं चालून वर डोंगरावर जायचं. चालायची सवय नाहीये त्यामुळे थोडं दम लागतोय. पुढे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं चालल्यावर गांधारपाली लेणी बघायला मिळतील. माझे सर्व मित्र पुढे गेलेत, मी एकटाच मागे राहिलो. हे बघा इकडे खोली आहे, आणि इकडे बाजूलाच ना पाण्याची टाकी आहे इकडे. आता इथलं पाणी खराब झालंय, पिण्यायोग्य नाहीये, पण त्या काळी हे पाणी पिण्यायोग्य असेल. आता आपण इथून पुढे जातोय. फायनली आपण इकडे पोहोचलेलो आहोत वर लेण्यांच्या इथे. हे बघा समोर खोल्या खोल्या आहेत. आतमध्ये चाललोय आता आपण. हे आहे. पाण्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत, आता दिसत नाही आहेत, पण काही लोकांनी खाऊन प्लास्टिकच्या बाटल्या ह्या सर्व याच्यामध्ये टाकलेत. तर तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर इकडे व्हिजिट केलात म्हणजे कोणत्याही किल्ल्यावर किंवा काही, तर प्लास्टिकच्या गोष्टी किंवा काही कचरा इकडे करू नका. समोर बघा इकडे मस्त असं वरून व्ह्यू भारी दिसतोय, तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे.
जेव्हा तर इथे आतमध्ये आल्यावर हे छोट्या छोट्या खोल्या आहेत मित्रांनो. एका दगडामध्ये पूर्ण एकाच दगडामध्ये कातलामध्ये हे कातल शिल्प आहे. छोट्या छोट्या खोल्या काढल्या तिकडे बघा. हे बघा इकडे समोर. हे बघा हे समोरचं जे आहे ना, ह्या साईडचा दगड तुटला आहे. हे बघा इकडचा खालचा दगड तुटलाय. ही फ्रेम होती पूर्ण. अजून थोडा पुढे आलोय आम्ही. इकडे समोर पण तसंच आहे. आता तिथे जाऊन बघतो काय आहे ते नक्की. आतमध्ये काय आहे का ते पण चेक करतो. बघा इकडे पुढे पण चाललोय आता. समोर तुम्हाला स्तूप दिसेल. हे बघा इकडे स्तूप आहे. इकडे मूर्ती पण आहे बघा. साप नाही. अरे सनी तुझ्या मूर्ती आहे रे. आपण आय थिंक खोली आहेत प्रत्येक. जर मगाचपासून बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी पाण्याची टाकी होती. आणि बघा समोर स्तूप आहे. आता इथे आपण समोर आलोय. हे बघा वर पण खोल्या आहेत. त्या आतमध्ये जाऊन बघू काय आहे ते. तिकडे पण आतमध्ये खोले आहे. बघा खोल्या आहेत सर्व. आणि बाजूला आहे ना इकडे बघा इकडे पण मला वाटतंय खांब होता इथे वर. ते खांब आहेत ना आता नाही आहेत. तुटले वाटतं ते. असं वाटतंय सभागृह आहे ना काय रे विशाल ओंकार. असं वाटतंय सभागृह आहे ना. फील येतो कारण असं सगळं एवढं है ना. इकडे पण वर पण आहे. हा वर आहे जायचं. आता इंटरेस्टिंग नाही. इथे आपण मगापासून टाक्या बघितल्या ना प्रत्येकामध्ये पाणी आहे काय सनी. पावसाचं पाणी ते स्टोअर करण्यात आलेलं आहे. हो आणि बघा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जो विषय आता मांडतो हा तो त्या काळापासून त्यांच्या डोक्यात आहे किंवा त्यांनी मग मला असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार आपण या गोष्टीतूनच अडॉप्ट केलेला आहे. बरोबर. अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे सनीने. आणि समोर बघा अजय आणि स्वातीचं घर आहे. सॉरी मित्रांनो मला हेच बोलायचं तुम्हाला हेच सांगायचंय. जर तुम्ही कुठेही ऐतिहासिक ठिकाणी आलात तर तुम्ही ना काही नाव बिव लिहू नका कृपया करून. कारण हे वास्तू असतात ना ते खूप परिश्रम करून मेहनत करून या माणसांनी बांधलेले आहेत. तर तुम्ही त्याचं सौंदर्य खराब नका करू. हेच मला एवढंच तुम्हाला सांगायचंय. हो ते मातीच आहे ना. हाताचं ते दाबा, दाबा. कोटिंग विटिंग आहे त्याचं. ते भाताचं आणि याचं मातीचं पूर्ण मिश्रण म्हणून तयार केलंय ना. हे पूर्ण लावलंय. बराच ते मला वाटतं ना दगड 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 ते बघ दगड ओबड आहे ना त्याला फिनिशिंग करण्यासाठी. हम्म. पहिल्या स्टार्टिंग ना 10 ओंकार लाईट टाकू मला या साईडला.
ते मागे नाही का रे मूर्ती मागे आयची टाकी. होतं वाटतं ना इकडे बाजूला पण सेम आहे का मूर्ती काळो काय ना रे पुढे पूर्ण असं येत नाही आयचा. कोण? इथून आला तो. आपण इथे गांधारपाली लेणी बघून आलेलो आहे मित्रांनो खूप मस्त होतं एका दगडामध्ये पूर्ण कोरलेलं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि इकडे सनी आहे तो सनी तुला कसं वाटलं मला फारच मजा आली म्हणजे आमचा दिवस हा सार्थकी लागल्यासारखं वाटतोय बरोबर म्हणजे आम्ही वर्षाची शेवट काहीतरी नवीन गोष्टी जाणून घेऊन कोणत्या तरी वास्तूला भेट देऊन करतोय याचा आनंद आहे आणि याचा आनंद तर आहे पण पुढच्या नव्या वर्षाची सुरुवात पण आम्ही एका नवीन गोष्टीने करणार नवीन म्हणजे आम्ही याआधी तिथे गेलेलो आहोत पण पुन्हा मी पहिल्यांदा जाणार हा रशीच पहिल्यांदा जाणार आहे आणि त्या वर्षाची सुरुवात आम्ही त्या गोष्टीने करणार आहे. याचं मला फार मजेशीर आहे किंवा आम्ही त्या कल्पनाच सतत करून करून मी विचार करूनच भारून गेलेलो आहे की आता उद्याचा दिवस नक्की कसा असणार आहे नक्की कसा असणार आहे म्हणण्यापेक्षा एक म्हणजे असतं ना आपल्याला आयुष्यात काहीतरी सतत वर जायचं असतं संघर्ष करत किंवा कोणत्या तरी गोष्टीत आपल्याला वर जायचं असतं तरी आम्ही पहिल्याच दिवसाची सुरुवात थोडी संघर्षमय करून स्वतःला एक चॅलेंज देऊन एक गोष्ट सर करणार मी ज्याच्या- तर स्वतःला चॅलेंज देणारच आहे कारण माझं तर पहिल्यांदा आहे किल्ल्यावर जाणं तर आणि- मित्रांनो तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा next हो vlog पण बघा. अजून एक असं आहे की महापुरुषांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन त्यांनी जे समाजाप्रती झपाटून काम केलेलं आहे एक विचार डोक्यात घेऊन तसं आम्हालाही या येणाऱ्या वर्षात सुरुवात करता तशी येईल सुरुवात आम्हाला किंवा तसं करायची. काही करू म्हणून ही आम्ही अशा अपेक्षा आहे हो बरोबर बरोबर त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन येस आम्ही आमच्या नवीन वर्षाची सुरुवात करतोय तर बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला दुपारच्या जेवणासाठी ते मच्छी घ्यायला आलोय आम्ही. ही बघा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी ते आहे सुरमई आहे ना एवढीच आहे काय सुरमई किती पाणी ना म्हणजे सुरमई कशी 300 पाव 300 पाव आपले महाग थोडी किलो सुरमई महाग आहे पापलेट हा 400 पाव आहे हा बघा हा बांगडा टोल आहे, मासा 300 पाव आहे बांगडा आहे मग अरे मग तर इथे सगळा ज्यूस खायला आलेलो आहे आणि ऊस